शॉर्टकटमध्ये साऱ्यांना स्पर्श करण्याचा प्रयत्न आम्ही जाहीरनाम्यामध्ये केलेला आहे। जे प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या जिव्हाळ्याच्या आहेत किंवा त्यांना ज्या समस्यांना तोंड द्यावं लागतंय त्या संदर्भातला उल्लेख आम्ही या जाहीरनाम्यामध्ये केलेला आहे। आणि मी अगदी आपल्याला खात्रीनं सांगतो की आमचा जाहीरनामा काय 9ला तोच, 14ला तोच, 19ला तोच आणि विषय जिथल्या तिथे असा असणार नाही। तर पुढच्या 6 महिन्यामध्ये ज्या ज्या विषयांचा उल्लेख आम्ही ह्या जाहीरनाम्यात केलेला आहे त्या प्रत्येक प्रश्नाला छेडण्याचा आणि त्याच्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न मी आणि महाविकास आघाडीतील माझे सारे सहकारी करणार आहोत। महाविकास आघाडीचे अध्यक्ष बबनदादा पाटील यांनी काल मशालीच्या दिनगरडे यांच्या प्रचार सभेदरम्यान की बाळाराम पाटील हे दिशाभूल करत आहेत, संभ्रम निर्माण करत आहेत, आघाडीच्या उमेदवार ह्या दिनगरडेच आहेत असे सांगत आहे। आता बबनदादांच्या बाबतीत मी स्टेटमेंट करणार नाही, कारण शेवटी आम्हाला महाविकास आघाडी म्हणूनच महापालिका लढायची आहे हे मी आपल्याला काँग्रेस हाऊसमध्ये स्पष्ट सांगितलंय। पण ते तसं जर बोलले असतील तर आपण स्टेज बघितला, महाविकास आघाडीमध्ये काही शिवसेना किंवा शेका पक्ष 2च घटक नाही आहेत। तर महाविकास आघाडीमध्ये जे काही घटक पक्ष आहेत त्याच्यातले 5-7 घटक पक्ष तर 18 पैकी मेन या ठिकाणी उपस्थित होते। त्याच्यामुळे निर्णय आपण करावा। बबनदादांच्या भाषाबद्दल मी कुठलंही स्टेटमेंट करणार नाही। साहेब, खासदार निलेश लंके येऊ शकले नाही, परंतु ज्या पद्धतीने त्यांनी भ्रमणध्वनीवरती कार्यक्रमांमध्ये एक प्रोत्साहन संचारलं, काय भावना व्यक्त करा, काय प्रतिक्रिया आपली? नाही, निश्चितपणानं माझं सातत्यानं त्यांच्याशी कोऑर्डिनेशन चालू होतं। मुरबाडवरून ते निघाले होते, पण त्यांना अचानक जयंत पाटील साहेबांनी डायरेक्ट नेरुळला येण्याच्या सूचना केल्या आणि तिथून आणखी उशीर होतोय। त्याच्यामुळे त्यांनी मला सूचना केली की आपण आणखी वेळ करण्यापेक्षा मी मोबाईलवर शुभेच्छा देतो आणि त्यांनी त्या दिल्या। आपण हे ऐकल्या, साऱ्यांनी ऐकलं। अनेक संघटनांनी संस्थांनी आपल्याला पाठबळ दर्शवलेलं आहे आणि पक्षाच्या सीमा सोडून अनेक नेते मंडळी मंचावर येऊन आपल्याला पाठबळ दर्शवलं, कशा प्रकारचा आनंद होतो? निश्चितपणानं गेले 40 वर्ष मी सामाजिक क्षेत्रात आहे। सामाजिक क्षेत्रात काम करताना शिक्षण, आरोग्य, सामाजिक न्याय, क्रीडा, कला ह्या विषयामध्ये दुरान्वयही राजकारण येणार नाही याची काळजी मी घेत आलेलो आहे। गेले 5 वर्ष महाविकास आघाडीच्या माध्यमातून काम करत असताना ज्या स्पष्ट आणि व्यापक भूमिका ठेवल्या त्याचा हा परिपाक असावा असं मला वाटतं। असे अनेक जीवाभावाचे प्रेम करणारी मंडळी सोबतीला आहेत, त्याच्यामुळे माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा उत्साह आणखी द्विगुणित होतो आणि माझा विश्वासही वाढतोय। ज्या पद्धतीचा रिस्पॉन्स मला मिळतोय ते बघता निश्चितपणानं ह्या वेळेस महाविकास आघाडीचा उमेदवार या नात्यानं 7व्या क्रमांकावर शिट्टीच्या निशाणीवर ही निवडणूक मी चांगल्या मतानं जिंकेन असा विश्वास मला आहे। आपण मंडळी पुन्हा आकड्यावर याल त्यापूर्वी मीच खुलासा करून टाकतोय की 20 तारखेला 7व्या क्रमांकावर असणारी बाळाराम दत्तात्रय पाटील शिट्टी ही 23 तारखेला 1ल्या क्रमांकावर असेल हा विश्वास माझ्यासारख्या लोकप्रिय खासदार निलेशजी लंके यांना मानणारा कांगोट्यात मोठा वर्ग आहे आणि आज त्यांनी केलेल्या आव्हानाकडे कशा पद्धतीने आपण पाहतो? खासदार निलेश लंके साहेबांना या ठिकाणी आमंत्रित केलं तो निश्चितपणानं त्यांच्याकडला मतदार वर्ग आहे हा हेतू आहेच, पण ते व्यक्तिगत माझ्या अतिशय चांगले मित्र आहेत। त्यांच्या अनेक कार्यक्रम कामोठ्यामधल्या माझे आमदार दत्तूशेठ पाटील विद्यालयाच्या प्रांगणामध्ये वास्तूमध्ये सातत्यानं होत असतात। आमचा अतिशय चांगला वैयक्तिक घरोबा आहे। माझ्या घरी देखील ते येऊन गेलेले आहेत 2-3 वेळेला आणि त्याच्यामुळे आपला एक मित्र खासदार आहे महाविकास आघाडीचा आहे, त्यांना आमंत्रित करावं म्हणून केलेला आहे। ते प्रत्यक्षात येऊ शकले नाही तरी त्यांच्या शुभेच्छा मात्र मोबाईलच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचल्या आणि निश्चितपणाने त्याचा फायदा होईल असा विश्वास मला आहे। लीना गरड यांचा जाहीरनामा जाहीर झाला, त्याच्यावरतीही उद्धव साहेबांचा फोटो आहे आणि आज आपला झाला, याच्यावरही आपला जाहीरनाम्यावरती उद्धव साहेबांचा फोटो आहे, तर याबाबत आपण काय? पनवेल, पेण आणि अलिबाग ह्या जागा शिवसेनेनं शेतकरी कामगार पक्षाला सोडलेल्या आहेत असं संजय राऊत साहेबांनी स्टेटमेंट केलेलं होतं। आपणच प्रेसला ते दाखवलं, छापलं।
दस्तूर खुद्द उद्धव साहेबांनी सिल्वर ओक वरून पनवेल, पेण, अलिबाग ह्या जागा शेतकरी कामगार पक्षाला सेनेनं सोडल्याचं स्टेटमेंट केलं. त्याच्यामुळे आम्ही महाविकास आघाडीचा घटक आहोत. गेले 5 वर्ष आम्ही कुठलाही किंतु परंतु न ठेवता महाविकास आघाडीचे घटक पक्ष म्हणून आणि पनवेल उरणातला मोठा पक्ष महाविकास आघाडीतला म्हणून काम करतोय. कुठेही महाविकास आघाडीतले घटक पक्ष जे प्रमुख आहेत, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, यांच्यामध्ये आणि शेतकरी कामगार पक्ष किंवा बाळाराम पाटलामध्ये कुठल्याही विषयावर मतभेद नव्हते. काही विषय तर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दिबा पाटील साहेबांच्या नामकरणाच्या प्रश्नामध्ये ज्यावेळेस राम ठाकूर हे राजकारण करतात हे लक्षात आल्यानंतर बाळासाहेबांच्या नावाला समर्थन आम्ही दिलेलं होते. स्पष्टपणानं सांगू, वास्तविक माझ्यासारख्या दिबा पाटील साहेबांच्या अंगाखांद्यावर खेळलेल्या कार्यकर्त्याला ती भूमिका घेणं अवघड होतं, जोखमीचंही होतं, पण आम्ही स्पष्टपणानं घेतली. जाऊन उद्धवजींना भेटलो. नंतरच्या कालखंडात ज्या वेळेस पुन्हा कलागत झाली त्यावेळेस उद्धवजींना विनंती करायला बबनदादांच्या सोबतीनं आम्ही गेलो होतो की साहेब, स्थानिकांच्या प्रकल्पग्रस्तांचा रोष आपल्यावर या विषयात आहे आणि आपण मोठं मन करून बाळासाहेबांचं नाव आपणच मागे घेऊ शकता. एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीसांमध्ये हिंमत नाही की एकदा ठराव केलेलं राज्य सरकारनं बाळासाहेबांचं नाव ते परत घेऊ शकत होते. त्याच्यामुळं आपण मोठ्या मनानं, उदार मनानं दिबा पाटील साहेबांच्या नावाला संमती द्यावी आणि आपण बघितलं शेवटच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यांनी तो निर्णय घेतला. त्याच्यामुळे आम्ही इतके एकजिनसी होतो आहोत. आजही आपण बघितलं की माझे बाकी सहकारी तर आहेतच, पण शिवसेनेतले अनेक जण या निर्णयाच्या बाबतीत माझ्या सोबत असलेले आपण बघितलं. त्याच्यामुळे लीना गरड काय बोलते हा विषय नाही. लीना गरड यांचं शिवसेनेतलं वय 3 महिन्याचं आहे. त्याच्या आधी त्या भाजपच्या नगरसेवका राहिलेल्या आहेत. ज्या प्रॉपर्टी टॅक्सचं भांडवल करतायत त्या प्रॉपर्टी टॅक्सच्या ठरावाला त्यांनी पाठिंबा दिलेला आहे, भाषण केलेलं आहे. त्याच्यामुळे मी त्यांच्यावर खरं तर बोलू नये, माझी लेवल तेवढी घसरलेली नसावी असा माझा प्रयत्न या निवडणुकीत असणार आहे. पण ठीक आहे, आता 3 महिन्यात वयाचे शिवसैनिक काय बोलतात त्याच्यापेक्षा माझ्या दृष्टीनं वास्तव 5 वर्षाचं काय आहे. महाविकास आघाडी सरकार राज्यात आल्यापासून पनवेल उरण महाविकास आघाडी